वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्दे नृतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. आपण वैवस्वत मनूच्या वंशामध्ये एक एक जे राजे जन्माला येत आहेत त्यांच्या कथा आपण एक एक करून पाहतो आहे. आता वैवस्वत मनूला अजून एक पुत्र होता, त्याचं नाव होतं शर्याती. हा शर्याती राजा वेद पारंगत होता. त्याच्या मुलीचं नाव होतं सुकन्या. आता एक दिवस राजाच्या मनात आलं की सगळेजण वनात शिकारीला जायचं. राजा शिकारीला निघाल्यानंतर त्याची पत्नी पण म्हणाली मलाही यायचं आहे आज तुमच्याबरोबर. पत्नीसह तो निघाल्यावर सुकन्या म्हणाली मी पण माझ्या सख्यांसह आपल्याबरोबर येऊ इच्छिते. असं करत सगळा लवाजमा घेऊन शर्याती वनात जायला निघाला. वनातून जाता जाता च्यवन ऋषींच्या आश्रमापाशी तो आला. सुकन्या सगळ्या मैत्रिणींबरोबर वनामध्ये फिरत होती, इकडून तिकडे इकडून तिकडे. वनामध्ये जे सौंदर्य होतं, फुलझाडं होती, वेली होत्या, काही सरोवरं होती. तर तिथे ती जात असताना एका सखीने तिला एक वारूळ दाखवलं. हे मोठं वारूळ बघ म्हणे सुकन्या, केवढं मोठं वारूळ आहे. आणि उत्सुकतेने कुतूहलाने तिने पाहिलं. वाकून पाहिलं तर वारुळाच्या छिद्रामधून काजव्याप्रमाणे दिसणाऱ्या दोन ज्योती तिला लकलकणाऱ्या दिसल्या. आणि तिची दैवगती फिरली म्हणा किंवा काय, तर बालसुलभ सुकन्येनी, ती अतिशय लहान होती वयाने, 12-13 वर्षाचं कोवळं वय होतं, काही समज नव्हती तशी. तिने काय केलं, ते काय लुकलुकते बघण्यासाठी तिने एक काटा उचलला आणि त्या दोन्ही ज्योतींना टोचला. आता त्या टोचल्यानंतर त्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं, चिळकांडीच उडली. ते झाल्याबरोबर इकडं काय झालं तर शर्याती आणि शर्यातीच्या संपूर्ण सैनिकांचं मलमूत्र विसर्जनच थांबलं. त्यामुळे सगळ्यांचे पोटं फुगायला लागले. शर्यातीला आश्चर्य वाटलं की हा काय प्रकार झाला. सुकन्या काहीच बोलली नाही. ती येऊन आपली आश्रमात परत आली. आणि मग राजाच्या लक्षात आलं की काहीतरी अनुचित प्रकार नक्की झालेला आहे. ऋषी मुनींचा कुठल्या तरी अपमान झालेला आहे आपल्या हातून. म्हणून त्यांनी सगळ्या सैनिकांना विचारलं, तुम्ही काही इथे कृत्य असं काही केलेत का? तुमच्याकडून काही चूक घडली आहे का? अजाणतेपणी तुम्ही काही केलं असलं तरी इथे कबूल करा म्हणे. हा ऋषींचा आश्रम आहे.
तुमच्यामुळे अख्ख्या संपूर्ण सैनिकांना त्रास होतोय. तिकडे अयोध्येपर्यंत ही बाधा पसरली. अयोध्येतल्या लोकांचंही संपूर्ण मलमूत्र थांबलं. हा अयोध्येचा राजा होता शर्यती. त्याच्या नगरीतल्याही लोकांना त्रास व्हायला लागला. तिकडे निरोप आलायला लागले की असं असं झालंय राजा, तुम्ही परत या. आता सगळे सैनिक तर म्हणले की नाही बुवा, आमच्याकडून तर काही चूक झालेली नाही आहे. आता मात्र सुकन्येच्या लक्षात आली ही गोष्ट की आपल्या एक तोची मारल्यामुळे आपण एक तो काटा जिथे टाकला आणि जे रक्त बाहेर आलं, तर आपल्या हातून काहीतरी अपराध घडलेला आहे. मग घाबरत घाबरत सुकन्या म्हणाली, माझ्याकडूनच एक चूक घडली आहे. मी अजाणतेपणाने वारुळामध्ये 2 ज्योती दिसल्या, त्यांना काट्यांनी टोचलेला आहे. आता मात्र शर्यती खूपच घाबरला. तो म्हणाला, दाखव बरं कुठे आहे. तर तो ते तिला घेऊन त्या वारुळापर्यंत आला. तोपर्यंत च्यवन ऋषी वारुळातून येऊन उभे राहिले होते. शर्यतीने त्यांची स्तुती केली आणि च्यवन मुनींना शांत करण्याचा प्रयत्न केला. च्यवन मुनी म्हणाले, आता तर मी आंधळा झालो. आता माझं सगळं काम कसं मी करणार? माझी साधना कशी होणार? माझी तपश्चर्या कशी होणार? मला कोणाचा तरी आधार असल्याशिवाय आता हे काहीच करता येणार नाही. त्यावेळेला मग ती मुलगी पुढे झाली धीटपणाने. ती म्हणाली, मुनिवर, मी आपली सेवा करीन, मी आपल्याबरोबर राहीन आणि माझ्या हातून हा अपराध घडलाय, तर तुम्ही क्षमा करा मला, मी तुमची सेवा करीन. ते म्हणाले, परस्त्रीला मी हात लावत नाही. मुलगी तू खूप लहान आहेस, मला तुझा स्पर्श चालणार नाही आणि मी एक तपस्वी आहे. त्यावर मग ते म्हणाले की ती म्हणाली, ठीक आहे मुनिवर, मी आपल्याशी विवाह करते. मी आपली पत्नी झाल्यावर तर माझा स्पर्श तुम्हाला चालेल ना? त्यावेळेला च्यवन मुनी गोंधळात पडले. म्हणले, एवढीशी छोटी पोर आपल्याशी विवाह करते? मी हा असा म्हातारा जखड, मला आता तर दृष्टीही गेली, माझं शरीर एवढं कृश झालंय, सगळ्या हाडाचा सापळाच राहिलाय माझ्या अंगात. तपश्चर्या करून करून मी माझं सगळं शरीर तापवलंय आणि आता हे नवीनच काहीतरी. आता या मुलीची समजूत तरी कशी काढणार? तेव्हा ते राजाला म्हणाले, राजा, मी जो तुला शाप दिला होता मलमूत्र थांबण्याचा तुमच्या संपूर्ण नगरीला, सैनिकांना, तो मी माझा शाप मागे घेतो. पण मी काही या कोवळ्या मुलीबरोबर विवाह करू शकत नाही. तर या मुलीला तू समजून सांग. त्यावेळेला तिथं नारद मुनी सुद्धा आलेत. नारद मुनी म्हणालेत, तुला च्यवन मुनींनी सांगितलं ते बरोबर सांगितलंय. मुली तू हा वेडेपणा सोडून दे आणि तू राजाबरोबर परत आपल्या अयोध्येला जा आणि योग्य वर बघून तुझा विवाह योग्य पुरुषाशी तुझे राजा करून देतील. त्यावेळेला नारदांना इतकं सुंदर उत्तर दिले सुकन्येनी. प्रतिदिनी उगवे रवी एकदा, जन्मल्या शरीरी मृत्यू एकदा. प्रतिदिनी उगवे रवी एकदा, जन्मल्या शरीरी मृत्यू एकदा. आर्य सूर्य वंशज वदे वच एकदा. आर्य सूर्य वंशज वदे वच एकदा. आर्य नारी वरिते वर एकदा. आर्य नारी वरिते वर एकदा. मी आता माझ्या तोंडातून जो शब्द गेलाय, तो शब्द मी आता या मुनींबरोबर विवाह करणार आणि मी माझ्या केलेल्या कृत्याची त्याच्यातून प्रायश्चित्त घेणार. आता असं तिने म्हटल्यावर च्यवन मुनींचा नाईलाज झाला आणि पुढे शर्यती राजानी च्यवन मुनींना ती कन्या अर्पण केली आणि मग सर्वजण प्रसन्न चिंताने च्यवन मुनींची संमती घेऊन राजधानीकडे परत आले. च्यवन मुनी अतिशय रागीट होते, पण सुकन्या अतिशय हुशारीने, सावधपणे त्यांचं मनोगत जाणून त्यांना काय पाहिजे, त्यांची आता ध्यानाची वेळ झाली का, संध्येची वेळ झाली का, त्यांची फलाहाराची वेळ झाली का, अशा सगळ्या त्यांच्या वेळा समजावून घेऊन त्यांची ती मनोभावे सेवा करू लागली आणि त्यांना प्रसन्न ठेवू लागली. अशीच त्यांची सेवा करत असताना एक दिवस
पाणी आणण्यासाठी एका तलावाजवळ सुकन्या गेली. ती पाणी आणत होती. त्याच वेळेला 2 अश्विनी कुमार विमानातून चालले होते त्या तलावाच्या, आणि त्यांनी पाहिलं की एक सुंदरी च्यवन ऋषींच्या आश्रमाभोवती पाणी भरतीये आणि फारच छोटी युवती आहे ही कोणाची पत्नी तर नसेल. कोण असेल बरं ही? कोण देवी? ही देवकन्या आहे का? अप्सरा आहे का? अशी उत्सुकता वाटून ते अश्विनी कुमार खाली उतरले आणि त्यांनी पाहिलं ती वरून जेवढी दिसत होती सुंदर, त्यापेक्षा ही अतिशय सुंदर आणि मोहक आहे. ही तर दुसरी जणू देवीच दिसतीये. आता तिने या दोघांना त्यांनी विचारलं की मुली, तू कोण आहेस? तू इथे कशी काय आलीस? तुझा विवाह झाला का? तुझे पती कोण आहे? तुला कोणी सोडून दिलं का? पतीने तुझा त्याग केला का? नेमकं काय झालं की तू अशी या ऋषींच्या आश्रमात येऊन राहिली आहेस? त्यावेळेला अश्विनी कुमारांना तिने सगळी कथा सांगितली. ती म्हणे, चला, माझे पती इथे आश्रमात आतमध्ये आहेत, कुटीमध्ये. आणि मग ती घेऊन आली आपल्या पतींना एक परिचय करून द्यायला. त्यांचं यथोचित स्वागत च्यवन मुनींनी केलंय. आणि मग अश्विनी कुमार ते म्हणाले, तुम्ही तर देवांचे वैद्य शिरोमणी आहात. मग ती म्हणाली की तुम्ही जर एवढे वैद्य शिरोमणी आहात तर माझ्या पतींचे तुम्ही गेलेले डोळे, अंधत्व त्यांना परत बहाल करा. तर ते च्यवन मुनी म्हणाले, अरे मी तर हा असा आंधळा, असा अतिशय वृद्ध माणूस, जर तुमच्या हातात असेल तर मी हिचा पती होण्यासाठी लायक असं मला शरीर प्रकृती, शरीर सौष्ठव प्रदान करा म्हणे. तुम्ही देवांचे गुरु आहात, देवांचे वैद्य आहात, तुमच्या हातात सर्व काही आहे. तुम्ही हे करू शकत असाल तर मला ते तारुण्य परत द्याल का? त्यावेळी अश्विनी कुमार म्हणाले, हो हो, निश्चितच. आम्ही तुम्हाला परत तारुण्यावस्था प्रदान करू शकतो, तुमचे गेलेली दृष्टी परत आणू शकतो. त्यावर मग च्यवन ऋषी म्हणाले, आपण दोघं समर्थ आहात म्हणून मला तारुण्यावस्था प्रदान करा आणि मला स्त्रियांना आवडणारे रूप आणि वय मला द्या. मी आपल्याला जो यज्ञामध्ये जो हविर्भाग असतो, सोमपानाचा अधिकार असतो, तो तुम्हाला मिळत नाही, जो इंद्रादी देवांनी तुमचा नाकारलेला आहे, तो भाग, तो हक्क मी तुम्हाला अधिकार मिळवून देईन. त्यावर अश्विनी कुमारांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, ठीक आहे. मग त्यांनी च्यवन ऋषींना एका कुंडाजवळ नेलं. हे सिद्धांनी बनवलेलं कुंड आहे. आपण या कुंडामध्ये स्नान करूया. आणि मग तिघांनी ठरवलं आणि मग तिघांनी एकदमच त्या कुंडामध्ये डुबकी मारली. 3 जण उतरले कुंडात आणि पाण्याखाली गेले. पाण्याखाली गेल्यानंतर काही काळाने ते परत बाहेर आले. आता तिघेही अश्विनी कुमार आणि बाहेर आलेले च्यवन मुनी हे सगळे एकसारखेच दिसत होते. ते तिन्ही पुरुष कुंडातून बाहेर आले तेव्हा तिघांच्याही गळ्यात कमळांच्या माळा, कानात कुंडलं, सुंदर वस्त्र परिधान केलेली, तिघही एकसारखे दिसत होते. अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील असेच होते. आता पतीला आपला पती कसा काय ओळखायचा असं त्या सुंदरीला प्रश्न पडला. अश्विनी कुमारांनी थोडी गंमत करावी म्हणून तिला विचारलं, आता तू यातला तुझा पती कोण ते ओळख. अश्विनी कुमारांची तिने मनोमन प्रार्थना केली आणि मग ती म्हणली, संध्येची वेळ झाली आहे, संध्येची तयारी करते असं म्हणल्याबरोबर च्यवन ऋषींची लगेच लगबग झाली, त्यांच्या शरीराची हालचाल झाली आणि त्याबरोबर तिने ओळखलं की हे आपले पती आहेत. त्यावर अश्विनी कुमारांनी ओळखलं की ही जितकी सुंदर आहे तितकीच पतिव्रत आहे आणि हुशार आहे. आणि म्हणून अश्विनी कुमारांनी च्यवन ऋषींना सांगितलं, तुमची पत्नी आणि तुम्ही आता संसार करा, आम्ही इथून निघतो. अशा प्रकारे अश्विनी कुमारांनी त्यांचा निरोप घेतलाय आणि ते तिथून निघालेत. ते संतुष्ट झाले आणि ते पुन्हा विमानातून स्वर्गाकडे निघून गेले.
आणि असेच आता ह्यांचा दोघांचा संसार च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त झाल्यामुळे हसणं, गप्पा, विनोद अशा पद्धतीने त्यांचा संसार चालू झाला आहे. इकडे शर्याती राजा मात्र दुःखी होता की आपल्या मुलीला असा म्हातारा जावई मिळाला आहे. एक दिवस राणीच्या मनात आलं की आपण एखादा होम करूया, यज्ञ करूया आणि त्यानिमित्ताने आपल्या ऋषींना, जावई ऋषींना आपण बोलवूया इकडे. सुकन्येचा कसा आहे चाललंय ते बघून येऊया. आणि म्हणून शर्याती च्यवन मुनींच्या आश्रमामध्ये आला. आश्रमामध्ये आल्यानंतर त्यांनी लांबूनच पाहिलं की सुकन्येजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलाय. आणि ती बोलतीये त्याच्याशी काहीतरी विनोद करतायत, हास्य विनोद चाललेत. शर्याती राजाला अतिशय संताप आला आणि शर्याती राजा भराभरा तिच्याजवळ आला आणि म्हणला, कुलटे, हे तू काय केलंस? सर्वांना वंदनीय अशा च्यवन मुनींना तू फसवलंस. तो म्हातारे नावडते म्हणून समजून सोडून दिलास आणि या कुठल्या एका वाटेने निघाल्या जार पुरुषाबरोबर राहायला लागलीस. मोठ्या कुळात जन्मलेली तुला अशी कशी बुद्धी सुचली? तुझं हे वागणं कुलाला कलंक लावणार आहे. राजा शर्याती असे फडा 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 बोलायला लागल्यानंतर सुकन्या शांतपणे हसली. म्हटली, बाबा, हे आपले जावईच आहेत, भृगुनंदन महर्षी च्यवन स्वतः आहेत. मग तिने आणि महर्षींनी पण मग मान डोलावली की मीच तो च्यवन ऋषी आहे म्हणून. त्यावर शर्यातीचा गोंधळ उडाला आणि मग शर्यातीला तिने बसवलं शांतपणे आणि सांगितलं जे काय घडलेलं कथन होतं ती सगळी कथा शर्यातीला ऐकवली. शर्यातीला आणि त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी मोठ्या प्रेमानं आपल्या कन्येला जवळ घेतलं. आणि मग महर्षी च्यवनांनी वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचं अनुष्ठान करायला होकार दिला आणि ते अयोध्येला आले. अयोध्येला येऊन त्यांनी सोमयज्ञाचं अनुष्ठान केलं. आता सगळे देव, इंद्रादी देव ते सोमपानाचा अधिकार घेण्यासाठी तिथे येऊन बसले होते. पण च्यवन ऋषींनी सांगितलं की जर तुम्हाला सोमपानाचा हविर्द्रव्य जर मिळणार असेल तर अश्विनी कुमारांना सुद्धा ते मिळालं पाहिजे. ते सुद्धा अश्विनी कुमार हे जरी देवांचे वैद्य असले तरी ते देवच आहेत, देवयोनीतील आहेत आणि त्यांना सुद्धा तुमच्यासारखा अधिकार आहे. यावर शीघ्रकोपी इंद्राने त्यांच्याशी युद्ध करायचा प्रयत्न केला. त्यांनी च्यवन ऋषींना मारण्यासाठी वज्र उचललं. पण महर्षी च्यवनांनी वज्र घेतलेला इंद्राचा हात जागच्या जागी स्थिर केला. इतकंच काय, इंद्राचं शरीर सुद्धा सगळं एका जागी स्थिरावलं. त्याला काहीच हालचाल करता येईना. आता मात्र इंद्राला आणि इतर देवतांना च्यवन ऋषींचा अधिकार कळून आला. विष्णुदेव स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढे अश्विनी कुमारांना सुद्धा यज्ञामधला हविर्भाग मिळाला पाहिजे. आणि त्यांची ही अट मान्य झाल्यानंतर च्यवन ऋषींनी पुन्हा इंद्राकडे बघून दृष्टीने वज्र आणि त्याचा हात खाली घेतला आणि मग पुढे सर्व देवांनी तो यज्ञाची सांगता करून ते आपापल्या स्थानी परत निघून गेले. अशा प्रकारे शर्याती राजाच्या सुकन्येचा च्यवन ऋषींबरोबर पुढे संपूर्ण आयुष्य तिने व्यतीत केलंय. आता पुढे शर्यातीला उत्तानबर्ही, अनर्त आणि भूरिषण असे 3 पुत्र होते. या अनर्त पुत्रापासून त्याला रेवत नावाचा पुत्र झाला आणि रेवताने समुद्राच्या आत म्हणजे समुद्राच्या पोटात कुशस्थली नावाची एक नगरी वसवली होती आणि तिथेच राहून तो सगळ्या देशावर आपला राज्य करीत असे. समुद्राच्या पाण्यात त्याने नगरी वसवली होती. आता जे शिवाजी महाराजांनी जसे गड किल्ले बांधले तसं त्यावेळेलाही पूर्वीचं हे शास्त्र होतं की आता जशा पाणबोडी खाली जातात समुद्रात खोलवर, तर ती विद्या ही फार प्राचीन काळापासून अवगत असलेली या रेवताने कुशस्थली नावाची नगरी अशी पाण्यामध्ये वसवली होती. त्याला 100 श्रेष्ठ पुत्र होते. रेवताला 100 पुत्र होते
त्यातला सगळ्यात जो थोरला पुत्र होता त्याचं नाव होतं ककुदमी. हा ककुदमी होता तर त्याच्या मुलीचं नाव होतं रेवती. त्या ककुदमीला जरा प्रश्न पडला, आपण तर एवढे सुंदर सागराच्या तळाशी आपण नगरी बांधली आहे, तर आपल्या रेवतीला एक चांगला योग्य वर मिळायला हवा. आता हिला कोणता वर शोधावा हे त्याच्या लक्षात येईना की कोणता वर आपण हिला द्यावा. आणि म्हणून तो रेवतीला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. आता हा ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकात जाईपर्यंत बराच काळ लोटला. ब्रह्मलोकात तो पोहोचला तेव्हा तिथे गाणे हे चालू होतं, त्यांची काही सेवा चालू होती. त्यावेळेला त्याचा बराच काळ ब्रह्मलोकात व्यतीत गेला. आणि मग त्यानंतर ब्रह्मदेवानं त्याने नमस्कार केला आणि म्हणाला की भगवान ब्रह्मदेव, मी आपल्याला विचारायला आलोय की माझी मुलगी रेवती हिला मी कोणाला अर्पण करू. तेव्हा ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, अरे राजा, तू माझ्या या ब्रह्मलोकात पोचलास, इथे काही काळ व्यतीत केलास, तोपर्यंत आता तू ज्या राजांशी त्या मुलीचा विवाह करायचा विचार करत होतास ते राजे सगळे काळाच्या पडद्याआड गेले. आता त्यांचे मुलगे, नातू, पंटू कोणीच शिल्लक नाही. इतकंच काय, गोत्रांची नावं सुद्धा आता शिल्लक राहिली नाहीत रे राजा. या मध्यंतरीच्या काळात 27 युगांचा काळ निघून गेलेला आहे. आता 28वं युग सुरू झालंय. म्हणून तू आता परत खाली जा. आता भगवान नारायण स्वतः अंशावतार धारण करणार आहेत आणि महाबली बलराम आता पृथ्वीवर विद्यमान आहेत. आणि बलरामाला तू ही कन्या अर्पण कर असं त्याला सांगितलं. म्हणून श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम याला त्या रेवतीला त्यांनी अर्पण केली आहे. ह्याच नररत्नाला हे कन्यारत्न तू समर्पित कर अशी मग त्याने कुकुबनेने ब्रह्मदेवांची आज्ञा घेतली, त्यांच्या चरणांना वंदन केलं आणि तो आपल्या नगरीकडे परत आलेला आहे. त्याच्या वंशजांनी ही नगरी तोपर्यंत सोडली होती यक्षांच्या भीतीने आणि ते इकडे तिकडे कुठेतरी निवास करत होते. आता कुकुबने सरळ बलरामाकडे गेलेत आणि त्यांनी सर्वांग सुंदर अशी कन्या आपली रेवती बलरामाला अर्पण केली आहे आणि तो बद्रिकाश्रमाकडे निघून गेलेला आहे. आता वैवस्वत मनुचा दुसरा पुत्र आहे नभग. या नभग राजाला 4 मुलं होती. त्यातली 3 मोठी होती आणि एक धाकटा होता, त्याचं नाव होतं नाभाग. आता हे 3 मुलं होते, त्यांनी लवकर विद्या ग्रहण केली, पण या 3 मुलं जरा जास्त मोठे असल्यामुळे ते लवकर माघारी आले. हा छोटा होता तो उशिरा गेला विद्या ग्रहण करण्यासाठी आणि बराच काळपर्यंत तो गुरुगृही राहिला. तोपर्यंत इकडे नभग राजाने काय केलं की हा पुत्र काही आपला लवकर येत नाहीये, त्याची विद्या संपन्न काही तो अजून झालेला नाहीये, तोपर्यंत त्यांनी राज्याचे 4 भाग केले आणि आपापल्या पुत्रांना दिले आणि सांगितलं, तुम्ही तुमच्या भागावर तुमचं राज्य करा. आणि सगळ्यांचे विवाह लावून दिले 3 राजांचा. पण त्याची जी मुलं होती ती फार स्वार्थी होती आणि त्यांनी काय केलं की नभग राजा एकदा आजारी पडल्यानंतर त्यांनी नभग राजाला खूपच त्याला म्हातारपणामुळे त्याला होईनसं झालं, त्याचं राज्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि या संधीचा त्या 3 मुलांनी फायदा घेतला आणि नभगाला गावाबाहेरच्या एका कुटीत आणून ठेवलं. एक दासी त्याच्या सेवेला ठेवली आणि हे 3घांनी या नाभाग नावाचा जो छोटा त्यांचा भाऊ होता त्याच्या हिश्श्याची राज्यसुद्धा आपल्याकडे 3घांमध्ये वाटून घेतलं आणि 4घे जण आता स्वतंत्रपणे राज्यकारभार करायला लागले, सुखामध्ये लोळतायत. वडिलांची त्यांनी काही तमा केली नाही, कोणी वडिलांकडे फिरकलं नाही आणि अशा प्रकारे त्यांचं चाललंय सुख समाधानाने राज्य. इकडे हा गुरुगृही गेलेला नाभाग एक दिवस त्याला त्याच्या गुरूंनी सांगितलं, नाभाग, माझ्याजवळ जेवढ्या विद्या होत्या ते संपूर्ण ज्ञान, सगळ्या विद्या मी तुला दिलेल्या आहेत. आता तुला देण्यासारखं माझ्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही, तेव्हा तू आता तुझ्या स्वगृही परत जा. अशी गुरूंची आज्ञा मिळाल्यानंतर नाभागने गुरूंना वंदन केलंय
तो मोठा पितृभक्त होता. तर वंदन केलं आणि आपल्या घरी परत आला. घरी आल्यानंतर त्याला दिसलं की अरे वेगवेगळे भाग झालेत आपल्या राजवाड्याचे, राजमहालाचे. म्हणून तो पहिल्यांदा गेला. मग तिथे त्याला पहिल्याने मोठ्या भावाच्या घरी नेलं. तिथे त्याचा आदर सत्कार झाला. सगळे गोडगोड बोलले. ते म्हणे पिताश्री कुठे आहेत रे म्हणे. तू आधी हे कर ते कर करत दुसऱ्या भावाकडे, तिसऱ्या भावाकडे, सगळ्यांकडे तो जाऊन आला. सगळ्यांनी त्याच्याशी गोडगोड बोलले सगळं. आणि मग म्हणले वडील, तर म्हणले बघ आम्ही आमच्या हिश्श्यांचं वाटप करून घेतलेलं आहे आणि तुझ्या हिश्श्याला फक्त वडीलच आलेले आहेत. म्हणले पण आहेत तरी कुठे पिताश्री. मग त्यांनी सांगितलं की गावाबाहेर आम्ही त्यांना एक कुटी बांधून दिली आहे आणि त्यांच्या सेवेला एक दासी ठेवलेली आहे. तुला जर इच्छा असेल तर तू जाऊन त्यांना तिथं भेट. अशा प्रकारे सांगितल्यानंतर नाभागाने मागचा पुढचा काही विचार केला नाही आणि तो धावतच त्या कुटीच्या शोधात निघाला आणि कुटीजवळ जाऊन पोचला. त्यांनी पाहिलं वडिलांची अवस्था अतिशय वृद्धावस्थेमुळे आणि त्यांची व्यवस्थित खाण्यापिण्याची काळजी न घेतल्यामुळे ते अतिशय थकलेत, अशक्त झालेत आणि केव्हा काय होईल याचा नेम नाही आहे. त्यावेळेला तो वडिलांजवळ गेला आणि म्हणला वडिलांना की तात माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे. तेव्हा वडील म्हणाले मुला तू त्यांचं म्हणणं ऐकू नकोस. मग तो म्हणाला बाबा मला काहीच ते नको आहे. आणि मग अशा पद्धतीने तो वडिलांची सेवा करायला लागला. सेवा शुश्रूषेचं फळ त्याला मिळालं. लवकरच त्या राजाची तब्येत सुधारायला लागली. आणि मग वडिलांनी एक दिवस सांगितलं की अंगिरस गोत्राचे बुद्धिमान ब्राह्मण एक मोठा यज्ञ करतायत. पण प्रत्येक 6व्या दिवशी यज्ञाच्या कर्माच्या वेळी त्यांना मंत्र आठवत नाहीत. त्या ब्राह्मणांचे मंत्र विसरले जातात. तर तू त्या महात्म्यांच्याकडे जा आणि त्यांना 2 वैश्वदेव सुक्ते सांग. पूर्वीच्या काळी राजे लोक सुद्धा हुशार होते म्हणून त्यांना राजर्षी म्हणायचे. ते सुद्धा ऋषीमुनीच होते. त्यांचंही ज्ञान अगाध होतं. हा राजा सुद्धा नभग राजा सुद्धा जात असे ऋषी यज्ञ करायला. त्यामुळे त्याला बोलवणं आलेलं होतं अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणांचं. पण वृद्धापकाळामुळे तो जाऊ शकत नव्हता. म्हणून त्यांनी नाभागाला पाठवलं आणि नाभागाला म्हणाले तू जा आणि तो यज्ञ पूर्ण होईपर्यंत तू तिथेच थांब आणि ते तुला धन देतील आणि ते धन घेऊन तू परत ये. ते जेव्हा स्वर्गाला पोचतील, त्यांचा यज्ञ पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना स्वर्ग मिळत नाही आणि ते जेव्हा स्वर्गाला जातील तेव्हा ते त्यांच्याकडचं धन तुला अर्पण करतील. आता पित्याची आज्ञा घेतली. वडिलांची तब्येतही थोडी ठीक होती त्यामुळे त्याला जाताना काही काळजी वाटली नाही आणि मग हा निघालाय आणि तो अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणांपर्यंत आला आणि त्यांचा यज्ञ पूर्ण झाला. आणि अंगिरस ब्राह्मणांनी सुद्धा यज्ञातलं उरलेलं धन त्याला दिलं आणि ते स्वर्गामध्ये निघून गेले. आता नाभाग ते धन घेऊन निघाला. जाताना असाच चालताय उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला त्याच्या वाटेमध्ये आणि तो म्हणाला या यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे ते सगळे धन माझे आहे. ते डोक्यावर कसलं गाठोडं ठेवलंयस? ते ऋषींनी सगळं धन आहे ना ते मला दिलंय. ते माझं आहे सगळं धन. ते खाली टाक आधी. मला दिलं पाहिजेस. त्यावेळेला नाभाग म्हणाला अहो तुम्ही कोण, कुठले? मी यज्ञ केलाय, मी मदत केली आहे, मी कष्ट केलेत यज्ञाचे म्हणून त्या ऋषींनी स्वतःहून दिलंय. मी काही त्यांना मागितलेलं नाही आहे. माझाच अधिकार आहे या धनावर. मग तो काळा पुरुष म्हणालाय हे बघ तुला त्यातलं काही माहीत नाही. तू हा जो वाद काढलायस ना धन माझे 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 म्हणतोयस, जा तुझ्या वडिलांना जाऊन विचार बरं की हे धन कोणाचं आहे, माझं आहे का तुझं आहे? तो म्हणाला हां हे बरं आहे, म्हणजे मी धन इथे ठेवू आणि जाऊ आणि वडिलांना हेपर्यंत तुम्ही जाल निघून. हे बघ म्हणे असला काहीतरी विचार करू नकोस. मी काय इथे उगच धन घ्यायला आलो नाही. हा धनाचा अधिकारी मीच आहे. पण जोपर्यंत तुझे वडील म्हणत नाही मीच अधिकारी आहे तोपर्यंत मी इथंच थांबून राहणार आहे. तू जा म्हणे पहिला. मग हा आलाय परत आणि वडिलांना विचारलंय की बाबा मी इतके दिवस यज्ञ केला, जाताना त्या ऋषींनी मला दिलंय ते सगळं धन आणि एक काळा पुरुष म्हणतोय की ते धन माझं आहे म्हणून. आता वडिलांनी ध्यान लावलंय. वडील सुद्धा महायोगी आहेत आणि त्यांना कळलंय. वडील म्हणाले दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केलाय
की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल आणि ते धन महादेवांना मिळालंच पाहिजे. ते म्हणे तू जा आणि त्या जो कोण पुरुष असेल त्याला नमस्कार कर आणि म्हण की माझ्या वडिलांनी सांगितलंय की हे धन तुमचंच आहे, हे तुम्ही घ्या. तो म्हणा बाबा तुम्ही पण असं सांगताय मला, परत जा म्हणून आणि ते धन देऊन टाक. हे बघ तू जा त्यांना नमस्कार कर आणि ते धन दे, यांनी तुझं कल्याणच होईल. मी सांगतोय माझ्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस. नाभाग पितृभक्त होता. त्याने वडिलांची आज्ञा पाळली. तो परत आला आणि जाऊन त्या काळ्या पुरुषाला नमस्कार केला आणि म्हणाला यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत असं माझ्या वडिलांनी सांगितलंय. हे ब्रह्मन मी आपल्याला नमस्कार करतो आणि आपली क्षमा मागतो. तेव्हा तो काळा पुरुष म्हणाला तू खरं बोललास आणि तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला. असं म्हणून प्रत्यक्ष तिथे काळपुरुषातून शंकर महादेव प्रगट झालेले आहेत. भाळी अर्धचंद्र भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा. भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा. लिंपिले सर्वांगा चिताभस्म. लिंपिले सर्वांगा चिताभस्म. गळा सर्पमाळा ल्याला व्याघ्रांबर. गळा सर्पमाळा ल्याला व्याघ्रांबर. शिव तो शंकर सत्य तोची. शिव तो शंकर सत्य तोची. अशा प्रकारे शिवशंकर तिथे प्रगट झालेत आणि त्यांनी त्याला प्रसन्न होऊन त्याला सांगितलंय सनातन ब्रह्मतत्वाचे ज्ञान मी तुला देतो आणि यज्ञात उरलेला हा माझा जो भाग आहे हे धन सुद्धा मी आता तुला अर्पण देऊन टाकतोय, त्याचा तू स्वीकार कर. आणि असं म्हणून त्यांनी त्याला आशीर्वाद दिलाय आणि भगवान रुद्र तिथून अंतर्धान पावलेले आहेत. आणि मग नाभाग हा तो सगळा दिलेला भाग घेऊन परत आलेत आणि आपल्या वडिलांना घडलेली हकीकत त्यांनी सांगितली आहे. आणि पुढे भगवान शंकरांनी त्याला असंही सांगितलं की तूच पुढे राजा होणार आहेस आणि तुझ्या मुलांना हे राज्य मिळणार नाही, तूच राजा म्हणून पुढे राज्य करणार आहेस, असा त्यांनी शंकरांनी आशीर्वाद दिलाय त्याला. आणि मग पुढे घरी परत आल्यावर वडिलांनी तिन्ही मुलांना बोलावून घेतलंय आणि सगळ्यांचं राज्य एकत्र करून नाभागाकडे सुपूर्त केलंय आणि नाभागच सार्वभौम सत्तेचा राजा झालेला आहे आणि आता सुखाने त्याचं राज्य सुरू झालेलं आहे. जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्र चित्ताने या नाभाग राजाच्या आख्यानाचं स्मरण करतो तो प्रतिभावंत, वेदांचा अर्थ सांगणारा, जाणणारा होऊन आपल्या स्वरूपाला सुद्धा तो जाणून घेतो. अशा प्रकारे हे नाभागाचं इथे चरित्र पूर्ण होतंय. नाभागाला अंबरीश नावाचा पुत्र झाला. तो सुद्धा भगवंताचा मोठा भक्त होता आणि पुण्यवान होता. आता या राजाने विचारलं की भगवान परमज्ञानी राजश्री अंबरीशाचं चरित्र मला ऐकायचं आहे, मला आता ते चरित्र तुम्ही सांगा. तेव्हा शुकराजा सांगतायत की भाग्यवान असा अंबरीश राजा होता. सप्तद्वीपांनी युक्त म्हणजे सगळ्या 7 द्वीप ज्याच्या ताब्यात होती अशा पृथ्वीवर तो राज्य करत होता. संपूर्ण 7 द्वीपांचा तो अधिकारी असा राजा होता. न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य त्याला प्राप्त झालेलं होतं. मनुष्यांना सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या तरी त्याला सगळ्या प्राप्त झालेल्या होत्या. पण त्याला माहिती होतं की हे सगळं सुख आहे, हे नाशवंत आहे, हे वैभव नाशवंत आहे. त्यामुळे तो या सगळ्या वैभवाला स्वप्नाप्रमाणे मानत असे. या अंबरीश राजाचं मंदिर आपल्याला बार्शीजवळ बघायला मिळतं बरं का.
आणि याची इतकी भगवंताची भक्ती दृढ होती. त्याचं आता आपण कथा पुढच्या भागात बघणार आहोत. पण या भगवंताच्या नावामुळे, या भगवंताच्या भक्तामुळे, लाडक्या भक्तामुळे ते भगवंताचं मंदिर अंबरीश भगवंत म्हणून प्रसिद्ध आहे. पहिलं भक्ताचं नाव येत आहे आणि मग भगवंताचं नाव येत आहे. अंबरीश भगवंत की जय. तुम्हाला बार्शीला गेल्यानंतर हे सोलापूरजवळ बार्शीच्या इथे हे अंबरीश भगवंताचं मंदिर, सुदर्शन चक्र जिथे आहे ती जागा आणि असं मनोहारी मंदिर तुम्हाला ते बघायला मिळेल. आणि त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की भगवंत आपण समोरून बघू शकतो. खाली सेवेला नमस्कार करताना अंबरीश राजाची मूर्ती आहे आणि आरशामध्ये म्हणजे भगवंताच्या मागच्या बाजूला रुक्मिणीची मूर्ती आहे. त्यामुळे आरशात आपल्याला रुक्मिणीचं दर्शन होतं. जर कधी कोणाला योग आला तर जरूर जा आणि अंबरीश भगवंतांचं दर्शन घ्या. जसं आपण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणतो त्याप्रमाणे अंबरीश भगवंताचं मंदिर हे बार्शीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता या अंबरीश भगवंताची मोठी कथा आहे, ती आपण पुढच्या भागात बघूया. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या भक्तांवर कसं प्रेम केलं आहे आणि ते भक्तांच्या हाकेला कसे धावून जातात त्याची कथा आपल्याला पुढच्या भागात बघायची आहे. फक्त आपण अंबरीश शब्दाचा अर्थ थोडक्यामध्ये बघूया. अंबरीश शब्दाचा अर्थ अंबर म्हणजे आकाश आणि ईश म्हणजे ईश्वर. आकाशातही जो आहे आणि बाहेरही आहे. म्हणजे काय तर ज्याच्या आत आणि बाहेर सगळीकडे ईश्वरच ईश्वर आहे तो हा अंबरीश. चहू बाजूनी ज्याला परमात्माच दिसतोय, दुसरं काही दिसतच नाही, तोच हा अंबरीश. भक्ती मार्गाचं वैशिष्ट्य असं की सगळीच इंद्रिय भगवंताकडे लावली आहेत या अंबरीश राजांनी आणि भगवंताच्या चरणी सर्व इंद्रिय अर्पण केली आहेत, म्हणून त्याला अंबरीश म्हटलेलं आहे. त्याचं मन भगवंताच्या शरणाशी, त्याची वाणी भगवंताचे गुणवर्णन करते, हात देवाचं देऊळ झाडण्यात आहे, पाय तीर्थक्षेत्रांच्या पदयात्रेत आहेत, कान भगवंतांच्या कथा ऐकण्यात आहेत, डोळे भगवंतांच्या मूर्तीच्या दर्शनात गुंतलेले आहेत आणि मस्तकाने तो सतत भगवान श्रीकृष्णांना वंदन करीत आहे. भगवंतांच्या सेवेत जी व्यक्ती आपले सर्व शरीर लावून देते त्या व्यक्तीचा देहाभिमान कमी होत जातो आणि भक्ती मार्गात धन किंवा शरीर नव्हे तर त्याचं मनच प्रधान झालेलं आहे. असा हा अंबरीश भगवानांची कथा आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.